देशात जरी इंडियन प्रीमियर लीगची धुमाकूळ असली तरी बदलापूर शहरात मात्र ऋतुवर्ल्ड प्रीमियर लीगचा जल्लोष पाहायला मिळतोय. आज ऑप्शन आहे, आज बोली लागते. कशा प्रकारे एकंदरीत आयोजन असणार आहे, काय आव्हान? खऱ्या अर्थाने तर या ऋतुवर्ल्ड प्रीमियर लीगचे जे प्लॅनिंग आहे, संपूर्ण प्लॅनिंग आहे, या कॉम्प्लेक्स मधले जे यंग जनरेशन तरुण आहेत सर्व, यांनी सर्वांनी मिळून या ऋतुवर्ल्ड प्रीमियर लीगची प्लॅनिंग केली होती. आणि कुठेतरी ही प्रीमियर लीग म्हणजे अशी साधारण न करता याला चांगलं स्वरूप देण्याचं या सर्व मुलांचं तरुणांची इच्छा होती की आपण बॅरेज रोड रमेशवाडी तर सोडा, बदलापूर शहरातून सगळ्यात चांगली प्रीमियर लीग आपण ऋतुवर्ल्ड कॉम्प्लेक्स मध्ये करावी अशी या सर्व तरुणांची इच्छा होती. आणि तरुण म्हटलं की मग मी विचारच करत नाही अजिबात. जे त्यांना पाहिजे असेल ते संपूर्ण म्हणजे माझी तयारी नसली त्यांना होकार देऊन टाकतो आणि कसं ना कसं मी त्यांना करून त्यांची जे इच्छा अपेक्षा आहेत त्या मी नेहमी पूर्ण करत असतो. त्यांनी मला सांगितलं की अशा पद्धतीने दादा प्रीमियर लीग करायचे. मी त्यांना सरळ सांगितलं की तुम्ही सर्व तयारीला लागा, कुठल्याही गोष्टीची तुम्हाला कमी पडणार नाही. आम्ही लगेच एक ग्रुप बनवला, त्याच्यामध्ये डेकोरेटर झाले, साऊंड सिस्टम झाले, ट्रॉफी झाले, फूड झाले, जेवढे या टुर्नामेंटला लागणारे जे वेंडर्स होते त्या सर्वांना ऍड केलं. आणि या अशा छान पद्धतीने हा सोहळा आम्ही या ठिकाणी आता केलेला आहे. आणि 19 तारखेला मॅचेस असणार आहेत. त्याच्यामध्ये 10 टीम आहेत. 10 टीम मधून 10 पुरुषांच्या टीम आहेत. त्याचसोबत महिलांची देखील इथे मॅच होणार आहे. आणि काल परवाच मी त्यांना सजेस्ट केलं की तुम्ही एक 10 ते 14 वर्षाच्या मुलांसाठी पण एक शो मॅच ठेवा. म्हणजे ते मुलं कोण हरेल कोण जिंकेल हा पुढचा पार्ट आहे, परंतु त्यांची मॅच झाल्यानंतर आपण दोन्ही टीमच्या मुलांना काही ना काहीतरी गिफ्ट देऊ. अशा पद्धतीचा हा सोहळा आहे. आणि अतिशय मला असं वाटतं की खूप दिमाखात हा सोहळा पार पडणार आहे. आणि परत तुम्हाला सर्व पत्रकारांना 19 तारखेला देखील हा मॅचेस कव्हर करण्यासाठी यायचा. आणि आज देखील तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने आमच्या शब्दाला मान देऊन या ठिकाणी तुम्ही आलात, तुमचे देखील मनापासून खूप खूप आभार व्यक्त करतो. खूप धन्यवाद. भव्य दिव्य मॅचेसचं आयोजन केलेलं आहे. जागोजागी बॅनर्स लागलेले आहेत, परंतु आपलेच बॅनर जे आहेत जाणून बुजून काढण्यात आलं असं कळतं. काय घडलंय? हा बघा, कसं असतं की बॅनरमुळे माणूस कधी मोठा होत नसतो, कर्तृत्वातून माणूस मोठा होत असतो. मला आमदार साहेबांना मी भेटलो, त्याच्यानंतर मी माझ्या घरी आले होते, तेव्हा त्यांनी मला सांगितलं की बॅनरबाजीमुळे माणूस कधीच मोठा होत नसतो, तो कर्तृत्वातनं त्याच्या कामातनं मोठा होत असतो. आणि माझं काम मी असंच सुरू ठेवणार आहे इथून पुढे, आणि मी थांबणार नाहीये. राहिली गोष्ट ते बॅनर्स काढले तर आज सरांना मी पहिला फोन केला होता त्याचसाठी, मग नंतर मी त्यांना म्हटलं की आपण भेटूनच बोलू. खरं तर भारत हा युवांचा देश आहे आणि इथे युवांना प्रोत्साहन देण्यासाठी मी नेहमी धडपड करत असतो. आणि मी त्याच्या मागून युवांकडनं कुठल्याही पद्धतीची अपेक्षा करत नाही की तुम्ही माझ्यासोबत या, मी कुठे चाललोय तर माझ्या बरोबर गर्दी करा. आम्ही आमचे नवरा बायको आणि आमचे बाकीचे सवंगडी आम्ही फिरत असतो. कधी कुठल्या तरुणाचा मी कधी कुठल्या कामासाठी वापर करत नाही. आणि तरुणांना प्रोत्साहन देण्यासाठी मी नेहमी या ठिकाणी या बदलापूर शहरामध्ये काम करतो. परंतु आज जे घडलंय की आमच्या या प्रीमियर लीगचे जे आम्ही ऍडव्हर्टाइजमेंटसाठी बॅनर लावले होते ते नगरपालिकेच्या माध्यमातून फक्त त्याच बॅनर्सला टार्गेट करून ते बॅनर्स हटवण्यात आले. आणि त्याच्या आजूबाजूला असे असंख्य बॅनर्स होते, त्यांना तिथे लक्ष देखील घातले नाही. परंतु मी नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना सांगितलंय की तुम्ही तुमच्या कार्यामध्ये तत्पर, जर आम्ही काही चुकीच्या गोष्टी करत असेल कारवाई करणं तुमचं काम आहे, परंतु कुठेतरी कारवाईमध्ये दुजाभाव करू नका. आणि या गोष्टीकडे मी एकदम गंभीरतेने काय बघत नाहीये आणि माझं कार्य मी असंच सुरू राहणार आहे. आता तर निमेश जनवाडा एक समुद्र आहे आणि आता फक्त मी समुद्रातले एक वाळूचा कण बाहेर काढलाय. तर अशी वाळू माझ्याकडे इतकी आहे, जर मी ती बाहेर काढायला गेलो तर मग कोणाला काहीच करण्यासाठी इथे शिल्लक राहणार नाही.